कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला संपतराव, निघूया ना मंदिराकडे। मला शेताकडे जायचंय। मालकाला मला तिकडे जायला लावले। तू पुढे मालक तेवढ्याकडे पोहोचला असतील। हो हो, मी होतो पुढे। हा सावकाश जा। हो हो। अरे किती येळ कधी येत आहे बघ, मला जास्त वेळ थांबता येणार नाही। तर हो रे बाबा, आपल्या ठरल्याप्रमाणे मी मोजक्याच गोण्या ट्रॅक्टर मध्ये भरल्यात। इथलाच एक नोकर आहे नंदी, ट्रॅक्टर घेऊन तिकडे जायला निघाले। उरलेला गोण्या इथं गारबाशीच आहे, तुम्ही पडदिशी आणि घेऊन जावा। संपत दादा, पार्वती, तू इथं काय करतेस? नंदी गेले देवळात, तुम्ही का नाही गेलात त्यांच्या बरोबर? त्यांना एकट्यानं कसं काय जमणार आहे? जमल जमल जमल, हुशार आहे गडी। आणि आबासाहेब आहेत किती गडे, घेताल समोर। तुझ्या घरात तुला काम असेल ना, गणेश उत्सवाची तयारी करायची आहे ना। जा। संपत दादा, पार्वती, ते या गोण्या नाही न्यायच्या? या काय त्या जास्तीच्या कोण आहेत त्या? त्या माग कोटऱ्यात ठेवायच्यात, मी नेऊन ठेवतो की। तुझा घरात जा। पार्वती, जातेस ना? या सयाजीराव या। 4 लोकांनी तुमची वाट बघावी म्हणून मुद्दाम लेट करता ना तुम्ही? गुरुजी, ट्रॅक्टर भरायला थोडासा वेळ लागला म्हणून उशीर झाला, माफ करा। जा गोणी घेऊन या। सयाजीराव, नेहमीप्रमाणे सर्वांच्या अगोदर तुमचा शिदा आलाय। माझ्याकडून गणेशोत्सवासाठी एक छोटीशी भेट। सयाजीराव, छोटीशी भेटवस्तू काय म्हणता? तुम्ही तर सगळ्या गावापेक्षा जास्त धान्य देत। तुमच्या एकट्याच्या देणगीवर 10 दिवसाचा गणेशोत्सव पार पडतो। नाही नाही, हे सगळं धान्य जे आहे ते मंदिराच्या जमिनीमध्येच पिकलेलं आहे, त्यामुळे त्याच आहे। हे मी फक्त इथे घेऊन आलोय, बस। शाबास, करेक्ट बोलला। जमीन मंदिराची, त्यातलं पीक खातोय सयाजीराव, आणि त्यातलं थोडं इकडे मंदिराला देऊन उपकार केल्यासारखं दाखवतोय, नाही का? रणजितराव, तुम्ही चुकीचं बोलताय। साजरावांनी जर सांगितलं असलं हे धान्य मंदिराच्या शेतातलं आहे, तर आम्हाला माहित आहे मंदिराच्या शेतात गावची गुरंढोरं चरतात, आणि हे धान्य त्यांच्या स्वतःच्या शेतातलं आहे। घरी फक्त खाण्यापुरतं धान्य त्यांनी ठेवलंय, बाकी सगळं धान्य इथं मंदिरात दान केलंय त्यांनी। अहो, मी सयाजीरावांना बऱ्याच वर्षापासून ओळखतोय, आणि मंदिरासाठी दान देताना त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही। आणि म्हणूनच उद्या गणेश स्थापनेनंतर होणारी महाआरती ही सयाजीरावांच्याच हस्ते होईल। हे बरं आहे, घरात गणपती उत्सवात सामील व्हायचं नाही आणि इथं मंदिरात येऊन महाआरती करायची। याला का महाआरतीचा मान? यांनी काही धान्याची पोती आणून दिली म्हणून महाआरतीचा मान मिळतो काय? प्रश्न फक्त धान्याचा नाही,
मंदिराची जमीन पण त्यांनीच दान केलेली आहे. मग कुणी सांगितलं दान करायला आणि दान करून उपकार केले काय? मी सगळे लोक येडे येडे डोक्यावर बसून देव केलंय. हा किती मोठी फसवणूक करतोय तुमची, लक्षात येत नाही तुमच्या. रणजितराव काय बी बोलू नका. बोलायचं असलं तर आम्हाला बोला. पण सायजीरावांच्याकडे बोट दाखवलं तर लय जड जाईल. अहो त्यांच्यासारखा निर्मळ मनाचा मनुष्य अख्ख्या गावात सापडणार नाही. हा आणि निर्मळ मनाचा माणूस. अरे याने काही धान्याची पोती आणून दिली म्हणून तुम्ही याचा दरवर्षीप्रमाणे उदो करणार. पण तुम्हाला माहितीये का, या पोत्यांमध्ये धान्य तरी ऐका नाही. रणजितराव काय म्हणायचंय तुम्हाला? हा हेच की आजवर कोणी तपासलंय का या पोत्यांमध्ये धान्य येतं का भुसा? कशावरनं हा सयाजीराव तुम्हाला फसवत नाही? हो रणजितरावांच्या बोलण्यात पॉइंट आहे. दादर तपासणी व्हायलाच पाहिजे. आम्हाला तपासणीची गरज नाही. अजिबात तपासणी होणार नाही. अजिबात तपासणीची गरज नाही. हे असले तपास इथं चालणार नाहीत. सयाजीराव तुम्ही निश्चिंत राहा, इथं कुठलीही तपासणी होणार नाही. ओ पुजारी बुवा, तपासणी होणार की नाही ते तुम्ही नका सांगू. सयाजीरावांना सांगू दे की. नाही, तो जर म्हणला तपासणी होणार नाही तर मी पुढे काय बोलणार नाही. पण तो जर खरा असेल तर तो या तपासणीला नकार देणार नाही, नाही का? बोला सयाजीराव, काय तपासणी करायची की नाही? ठीक आहे, होऊ दे तुमच्या मनासारखं. करा तपासणी. सयाजीरावाच्या मनात किती काळबीर आहे ते कळू दे की सगळ्यांना. फक्त गावकऱ्यांनाच नाही, देवाला पण फसवतोय हा. उघड की पोत उघड. रणजितराव झालं ना आता समाधान? सयाजीरावांच्या प्रामाणिकपणाबद्दल हे असला खेळखंडोबा करायची काही एक गरज नाही. बघितलं ना ते पोतं उघडून धान्यच निघालं ना त्यातून. थांबा की जरा वेळ, काय गडबड आहे? आणखी बरीच पोती आहेत. इतकी वर्ष विश्वास ठेवलाय ना, आणखी थोडा वेळ. एक आणि एक पोत तपासा. चला सोड त्याला. आबासाहेब आता थांबू नका. मला सांगितलं ना तुला, सोड त्याला. आणि तुला घरी राहायला सांगितलं होतं ना, का आलास इथे? येणार नव्हतो आबासाहेब, पण मला माहिती होता हा काहीतरी घोळ घालणार म्हणून आलोय. वा सयाजीराव, हे बरं आहे. स्वतः पाप करायचं, वर शिरचोरी करायला मुलाला अंगार पाठवायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.